162 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज। भरती प्रक्रियेसाठी 421 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात। बुलढाणा पोलीस दलात 162 पदांसाठी भरती प्रक्रिया 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। यासाठी 421 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक पुरुषांसाठी तर महिला उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे व 800 मीटर धावणे आणि गोळाफेक यासारख्या मैदानी चाचणीसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस कवायत मैदान येथे पोलीस विभागाच्या वतीने पूर्वतयारी पूर्ण झाली असून पोलीस भरती प्रक्रिया घेण्यासाठी सज्ज झाली आहे। अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर देखील या भरती प्रक्रियेत केला जाणार आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही। यासाठी कोणाच्या आमिषाला बळी पडू नये अशी आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांना केले आहे। बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे 2024-25 ची भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। उद्या दिनांक 11 फेब्रुवारी पासून ही भरती प्रक्रिया सुरू होत आहे। आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस दलामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये 148 पोलीस शिपाई आणि 14 चालक पोलीस शिपाई अशा वॅकन्सीज आहेत। एकूण 162 वॅकन्सीसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवित आहोत। संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान विशेष लक्ष देऊन पारदर्शकपणे कुणालाही फेवर न करता आणि कुठल्याही उमेदवाराला काही त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेत आहोत। 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक, महिलांसाठी 100 मीटर, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या सर्वांचे जे नियोजन आहे ते आपण या परेड ग्राउंडला केलेले आहे, कवायत मैदान या ठिकाणी। तसेच कागदपत्र पडताळणी असेल, हजेरीपट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर जे काही नियोजन आहे ते देखील याच परिसरामध्ये करण्यात आलेले आहे। या व्यतिरिक्त जे उमेदवार बाहेर जिल्ह्यातील असतील, जे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात येतील, त्यांच्यासाठी पुरुष उमेदवार जे असतील त्यांना राहण्याची सोय म्हणून आपण आपली जी सबसिडियरी कॅन्टीन आहे बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी आपण त्यांची सोय केलेली आहे। तसेच जे महिला उमेदवार असतील त्यांची स्वर्गीय दीपक जोग रेस्ट हाऊस या ठिकाणी महिलांची सोय आपण केलेली आहे। कुठेही कुठल्याही उमेदवाराला गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ही संपूर्ण भरती प्रक्रिया CCTV यंत्रणेखाली, तसेच यावर्षी आपण 100 मीटर आणि 1600 मीटर धावण्याची स्पर्धा आहे त्यामध्ये RFIDच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅगचा आपण वापर करतो आहे। त्यामुळे अचूक आपल्याला रिझल्ट त्यात प्राप्त होईल। माझे संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना, उमेदवारांना, नागरिकांना, अधिकाऱ्यांना, अंमलदारांना एकच सूचना व आवाहन राहील, कुठेही कसल्याही प्रकारे काही गैरप्रकार होणार नाही। आपल्याकडून कुठल्याही सूचनाच्या किंवा निर्देशांचे भंग होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे। कुठल्याही उमेदवाराला कसली प्रलोभन तुम्ही देऊ नका आणि उमेदवारांसाठी पण सूचना राहील की आपण एकदम पारदर्शकपणे भरती प्रक्रियेमध्ये स्वतः देखील उपस्थित राहून संपूर्ण भरती प्रक्रियेला सफल भरती प्रक्रिया आपल्याला करायची आहे। कुठेही कसल्याही अंमली पदार्थाचे सेवन किंवा स्टिरॉइडचे घेऊन भरती प्रक्रियेमध्ये वगैरे येऊ नका आणि अगदी व्यवस्थितरित्या हे सगळं पारदर्शकपणे ही भरती प्रक्रिया होईल, एवढंच माझं आव्हान आहे।